शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील एक अजातशत्रू व्यक्तिमत्व, मितभाषिता आणि मृदू स्वभाव यामुळे केवळ शेकापक्षच नव्हे तर विरोधकांमध्येही मानाचे आणि आदराचे स्थान असलेला हाडाचा कार्यकर्ता। वडील माजी आमदार दत्तूशेठ पाटील आणि आमदार विवेक पाटील यांच्या राजकीय तालमीत तयार झालेल्या बाळाराम पाटलांनी सुरुवातीच्या काळात वडिलांच्या गाडीचे सारथ्य करता करता आपल्या नेतृत्व गुणांमुळे राजकारणात असा काही जम बसविला की पनवेल तालुक्याच्या चिटणीसपदी त्यांची निवड करण्यात आली। केवळ राजकीय वारसा हक्काने नव्हे तर स्वकर्तृत्वाने त्यांनी चिटणीस पदाला गवसणी घातली आणि आपल्या चिटणीस पदाच्या कार्यकाळात पक्ष संघटना मजबूत करण्याबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागातील जनतेपर्यंत शासकीय योजना पोहोचविण्यासाठी त्यांनी सर्वतोपरी प्रामाणिक प्रयत्न केले। तालुक्याच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीत आमदार विवेक पाटील यांच्याप्रमाणे बाळाराम पाटील यांचाही सिंहाचा वाटा आहे। पुढे त्यांच्यातील काम करण्याची तडफ पाहून पक्षश्रेष्ठींनी त्यांना पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि आपल्या उमद्या, सृजनशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाच्या जोरावर त्यांनी निवडणूक जिंकलीही। 1997 साली ते पंचायत समितीचे सभापती झाले। सभापती पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर उत्तम प्रशासनाबरोबरच तालुक्याच्या विकासाचा रथ त्यांनी सदैव दौडत ठेवला। रस्ते, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधांबरोबरच डोंगर दऱ्यात आणि अतिशय दुर्गम भागात राहणाऱ्या आदिवासी किंवा ठाकर समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे मोलाचे कार्य बाळाराम पाटील यांनी केले आणि ते करत असताना आदिवासी समाज शिकला पाहिजे, त्याचा उत्कर्ष झाला पाहिजे या जाणीवेतून गाव तेथे शाळा ही संकल्पना त्यांनी राबविली। त्याचीच परिणिती म्हणून आज हजारो आदिवासी मुले शिक्षण घेऊ लागली आहेत। शिवाय आदिवासी व ठाकर समाजाला सावकारी पाशातून मुक्त करण्यासाठी पंचायत समितीचा सभापती या नात्याने मोलाची भूमिका बजावणाऱ्या बाळाराम पाटील यांनी कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट आणि आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या सहकार्याने आदिवासींचा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करून त्यांचा दुवा मिळविला। आपल्या सभापती पदाच्या कार्यकाळात अनेक धाडसी निर्णय घेणाऱ्या बाळाराम पाटील यांची मग रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली। अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर जिल्हा परिषदेच्या कामकाजात आमूलाग्र बदल करून आपल्या कल्पक बुद्धीच्या जोरावर त्यांनी रायगड जिल्हा परिषदेला राज्यात आदर्श जिल्हा परिषद म्हणून गौरव प्राप्त करून दिला। याशिवाय शासनाच्या संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातही जिल्हा परिषदेला प्रथम क्रमांक मिळवून दिला। आपल्या अध्यक्षपदाच्या काळात पनवेल तालुक्याला झुकते माप देणाऱ्या बाळाराम पाटलांनी पनवेलच्या विकासासाठी तब्बल 90 कोटींचा निधी उपलब्ध करून दिला। शिवाय जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी आणि खेळाडूंच्या उत्कर्षासाठी ठोस पावले उचलताना त्यांनी खेळाडूंसाठी खावटी आणि मानधन योजना सुरू केली आणि त्याकरता जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात प्रतिवर्षी तब्बल 40 लाखांची तरतूद केली। जिल्ह्याच्या क्रीडा विकासासाठी धाडसी निर्णय घेणारे बाळाराम पाटील हे जसे एकमेव झेडपी अध्यक्ष, तद्वतच रायगड जिल्हा परिषद ही एकमेव जिल्हा परिषद ठरली। अर्थात त्यानंतरच हा क्रीडा क्षेत्र विकास पॅटर्न संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाला। म्हणूनच तर बाळाराम पाटील यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची कारकीर्द सुवर्णाक्षरात लिहिली गेली। क्रीडा क्षेत्राबरोबरच आजच्या पिढीला अध्यात्माची गोडी लागावी आणि आपल्या हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे यासाठी आमदार विवेक पाटील यांनी आयोजित केलेल्या भक्तिशक्ती संगम सोहळ्यात बाळाराम पाटील यांचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून सिंहाचा वाटा होता। हुतात्म्यांच्या रक्ताने रायगडचा इतिहास लिहिला गेला। तो जाज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर यावा आणि नव्या पिढीमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना वाढीस लागावी म्हणून बाळाराम पाटील यांनी चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांचे शिल्प उभारले व आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या शिरढोण येथील फडकेवाड्याचे स्मारकात रूपांतर होण्यासाठी सरकार दरबारी संघर्ष केला। आज त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे आणि तो इतिहास प्रसिद्ध वाडा पुन्हा नवी शाल पांघरून उभा राहतो आहे। अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर बाळाराम पाटील यांच्यावर शेकापच्या जिल्हा चिटणीस पदाची जबाबदारी सोपविण्यात आली। त्याही पदाला न्याय देताना बाळाराम पाटील यांनी अनेक वेळा जिल्ह्याचे झंझावाती दौरे आयोजित करून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व शेकापच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला।
त्याच काळात त्यांनी नावडे तळोजे शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून पनवेल तालुक्यातील दुर्गम भागात शाळा सुरू केल्या आणि सर्वसामान्य पालकांना परवडेल असे मात्र आधुनिक शिक्षण ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी खुले केले। शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास व्हावा यासाठी त्यांनी पनवेल तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये स्पर्धा परीक्षा मंडळांची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या कला व क्रीडा गुणांना वाव दिला। मध्यंतरीच्या काळात बाळाराम पाटील यांच्यावर पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समितीच्या सभापती पदाची जबाबदारी सोपविण्यात आली। या जबाबदारीलाही पुरेपूर न्याय देताना बाळाराम पाटील यांनी आरोग्य क्षेत्रात क्रांती घडविली। जिल्ह्यातील गोरगरीब जनतेला अत्याधुनिक व दर्जेदार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पनवेल येथील कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमीत त्यांनी महाआरोग्य शिबिर आयोजित केले। या शिबिराचा तब्बल 50,000हून अधिक रुग्णांनी लाभ घेतला। अगदी खोकल्यापासून ते कॅन्सरपर्यंतच्या रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या। समाजापासून दुर्लक्षित असलेल्या वृद्धांना आणि अपंगांना नवजीवन देण्यासाठी त्यांनी बाळाराम पाटील सोशल वेलफेअर फाउंडेशनच्या माध्यमातून अपंगांसाठी स्वास्थ्य चिकित्सा शिबिर तर घेतलेच, परंतु केवळ तेवढ्यावरच न थांबता अपंगांसाठी कृत्रिम अवयव व साहित्य वाटपाचे पुण्याचे कामही त्यांनी केले। अनेक जाती धर्माचे आणि पंथांचे लोक सलोख्यानं राहत असलेल्या खारघर शहराला दारूपासून मुक्त ठेवण्यासाठी बाळाराम पाटील यांनी अत्यंत ऐतिहासिक निर्णय घेतला, तो खारघर शहर लिकर झोन मुक्त करण्याचा। आयुष्यभर मरणयातना सोसून जगणाऱ्या मानवी देहाला मृत्यू पश्चात शांती लाभावी म्हणून बाळाराम पाटील यांनी स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला। स्मशानात अंत्ययात्रेसाठी आलेल्या लोकांनाही त्रास होऊ नये याची खबरदारीही त्यांनी घेतली। आरोग्य सभापती म्हणून जसा त्यांनी आपला ठसा उमटविला, तद्वतच शिक्षण सभापती म्हणून काम करताना बाळाराम पाटील यांनी ऐतिहासिक निर्णय घेतला। शिक्षणाच्या बजबजपुरीत एकीकडे खाजगी शाळा आधुनिक शिक्षणाच्या नावाखाली पालकांची पिळवणूक करीत असतानाच त्यापासून त्यांची सुटका व्हावी व ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थ्यांनाही आधुनिक व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी जिल्हा परिषदेच्या शाळांमधून दृकश्राव्य शिक्षण प्रणाली सुरू करून बाळाराम पाटील यांनी ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाच्या प्रवाहात आणले। आपल्या आजपर्यंतच्या राजकीय जीवनात केवळ जनसेवेचाच वसा घेतलेल्या बाळाराम पाटील यांनी लोकनेते दिबा पाटील, माजी आमदार दत्तूशेठ पाटील, आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष JM म्हात्रे यांच्यासारख्या दिग्गजांबरोबर अनेक जनआंदोलनात हिरिरीने भाग घेऊन जनतेचे प्रतिनिधित्व करताना जनतेला न्याय मिळवून दिला। सेज, व्हिडिओकॉन, JNPT, सिडको यासारख्या प्रशासनांविरोधातील जनआंदोलने त्याची आजही साक्ष देत आहेत। अगदी अलीकडच्या काळातील सार्वजनिक बांधकाम विभागाविरुद्धचे आंदोलन त्याचे ज्वलंत उदाहरण म्हणता येईल। खारघर स्पॅगेटी घरकुल येथील रहिवाशांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलेल्या खारघर पादचारी पुलासाठी शेकापने उभारलेले आंदोलन सर्वश्रुत आहे। या ठिकाणी पादचारी पूल व्हावा ही जनतेची मागणी पाहता बाळाराम पाटील यांनी प्रथम आंदोलनाचा इशारा दिला, मात्र त्या इशाऱ्याला सार्वजनिक बांधकाम विभाग बधत नाही हे पाहून जनतेकरिता चेंबूर येथील बांधकाम विभागाच्या अभियंत्याला घेराव घालण्याचा निर्णय बाळाराम पाटील यांनी घेतला आणि नाक दाबले की तोंड उघडते या उक्तीप्रमाणे सदर पादचारी पुलाच्या कामाला सुरुवात झाली। अशा रीतीने आपला जन्म केवळ समाजाच्या कल्याणासाठी झाला आहे असे मानून जनतेसाठी झटणारा हा सच्चा कार्यकर्ता, शेकापचा लढवय्या शिलेदार आता 50व्या वर्षात पदार्पण करीत आहे। आपल्या अर्धशतकी खेळीत त्यांनी विकास कामांचा असा काही रती बोचला आहे की भल्या भल्यांनी आश्चर्याने तोंडात बोटे घालावी। शांत, संयमी, सृजनशील अशा कर्तृत्ववान बाळाराम पाटील यांना पनवेलच्या तमाम जनतेच्या वतीने 49व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना एवढंच म्हणावंसं वाटतं की कल्पवृक्षाची छाया तू, पीडितांवर करीशी माया तू, पददलितांचे अश्रू पुसण्या झिजवीशी अपुली काया तू, झिजवुनी चंदना परी देह तू, दरवळ साऱ्यांसी दिधला, मानवतेचा वसा तुझ ठाई, जनता आशिष देई तुला।